The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं मी राहुल ढोले अतिशय मनापासून स्वागत करतो. आपला शो आहे ज्याचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड आणि आपल्यासोबत ज्योतिषशास्त्राचा प्रवास सुरू आहे आणि आपल्यासोबत त्या प्रवासाचं मार्गदर्शन करण्यासाठी आहेत ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी. सो गुरुजी, मागच्या एपिसोड पासून आपण आता पुढचा प्रवास सुरू करूयात. मागच्या एपिसोड मध्ये आपण हे बघितलं होतं की कुंडलीमध्ये घरं किती आहेत आणि त्या घरांचं प्रत्येकाचं काय वैशिष्ट्य आहे. तर हा जो एपिसोड आहे, जसं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की गृहदृष्टी किंवा प्रभाव किंवा ज्याला आपण ग्रहदशा म्हणतो आणि त्यांचे अर्थ काय आहेत याविषयीचा असणार आहे. तर गुरुजी, तुमची परवानगी घेऊन मी आता हा प्रश्न सुरू करतो. तर आता कसं आहे, बोला तुम्ही बोला. हा, मला फक्त तेच विचारायचं की गृहदृष्टी किंवा ग्रहांचा प्रभाव म्हणजे एक्झॅक्टली काय आणि जन्मकुंडलीमध्ये ते इतकं का महत्वाचं आहे? कारण प्रत्येक ग्रह जो आहे हा आपल्यापासून सप्तम दृष्टी प्रत्येक ग्रहाला असते, सातवी दृष्टी. समजा ग्रह प्रथम स्थानात येतो, तो प्रथम स्थानापेक्षा ज्या घरावर पाहतो त्याचं फल जास्त देतो. म्हणजे तिथून सातवं घर. समजा आपण इथे या बिल्डिंग मध्ये राहतो, पण आपल्याला समोरचं पटकन दिसतं, समोरच्या जसं व्यावहारिक आहे. तर दृष्टी आपली बाहेर पटकन जाते. म्हणजे आपल्या घरात जरी असलं काही गोष्टी तरी समोर पण दिसतं. हे जसं व्यावहारिक आहे तसं प्रत्येक ग्रह 9च्या 9 ग्रहांना सप्तम दृष्टी असते. त्यामुळे ते ज्या घराला बघतात त्याचे फळ खूप येतात. समजा तुम्हाला मी बोललो किंवा लग्न स्थानात एक प्रकारे चांगला ग्रह समजा आपण म्हटलं चंद्र आहे, पण चंद्राची सप्तम दृष्टी विवाह स्थानावर जाईल. तर अशा माणसाला उत्तम बायको मिळेल, कारण चंद्र हा शुभ ग्रह. हा, म्हणजे याच्यासाठी हे गरजेचं नाही की चंद्र 7व्या स्थानी असावा. चंद्र 7वा असेल तर मिळेल, म्हणजे मिळेलच, परंतु त्याची दृष्टी पण आहे तरी त्याला उत्तम पत्नीचा लाभ होतो असं बघण्यात येतं. असं प्रत्येक ग्रह जे आहे ते आपल्यापासून त्यांची पूर्ण दृष्टी सातवी एकदम ताकदवर असते. पण काही विशेष ग्रह आहेत त्यांना 3 दृष्टी आहेत. जसे शनी ग्रह यांना 3 दृष्टी आहे, कारण शनी हा अत्यंत व्यापक ग्रह मानण्यात येतो, मोठा ग्रह. म्हणजे अंतरिक्षामध्ये तुम्ही त्याचं चित्र बघाल तर ती अशी गोलवर कडी आणि तो खूप हळू संथ ग्रह आहे आणि त्याचा प्रभाव जीवनावर खूप असल्यामुळे त्याला 3 दृष्ट्या मिळालेल्या. शनी तृतीय दृष्टी पाहतो, तिसऱ्या दृष्टीने पाहतो, म्हणजे आपल्यापासून 3ऱ्या स्थानाला पाहतो, नंतर 5व्या स्थानाला पाहतो आणि नंतर 10व्या स्थानाला पाहतो. अशा 3 दृष्ट्या शनी महाराजांना. त्यामुळे कुंडलीवर शनीचा प्रभाव खूप असतो. त्यामुळे आपण म्हणतो ना का बाबा ज्याला शनी अनुकूल आहे त्याला 3 स्थानाचे अत्यंत शुभफळ मिळतात. पण ज्याला शनी बरोबर नाही, शनी व्ययात आहे किंवा व्ययात म्हणण्यापेक्षा शनी नीच राशीचा आहे किंवा शनी हा अशुभ स्थितीत आहे, मग अशांचं जीवन थोडं कष्टमय राहतं, हार्ड वर्किंग राहतं. सांगायचा उद्देश, शनीला 3 दृष्ट्या आहे. नंतर गुरु ग्रहाला पण 3 दृष्ट्या आहेत. गुरु ग्रहाचं एक स्पेशल महत्व. शनी नंतरचा थोडा छोटा ग्रह गुरु आहे. सगळ्यात मोठा ग्रहमालेमध्ये शनी, त्याच्यानंतर छोटा गुरु. शनी दर 7.5 वर्षांनी 2.5 वर्षांनी बदलतो, ज्याला आपण 7.5 म्हणतो. आणि गुरु ग्रह 13 महिन्यांनी बदलतो. 13 महिने. प्रत्येक ग्रहाच्या गती असतात, चेंज होण्याची पिरियड असतो अंतरिक्षामध्ये. त्याप्रमाणे गुरु 13 महिन्यांनी बदलतो. तर गुरुचं वैशिष्ट्य असेल त्याला 3 दृष्ट्या आहेत. गुरु आपल्यापासून 5वी दृष्टीला पाहतो, 7वी दृष्टी तर प्रत्येक ग्रहाप्रमाणे आहे आणि गुरुला 9वी दृष्टी. गुरु हा ज्या स्थानांना पाहतो त्याला अमृत दृष्टी म्हणतात. त्या स्थानांचं तो कल्याण करतो. समजा लग्न स्थानात गुरु आहे आणि तो जर 5व्या स्थानाला पाहत असेल, याला आपण शिक्षणाचं स्थान म्हणतो. असे लोक वेल हायली क्वालिफाईड आणि एज्युकेटेड आपल्याला सापडतात. अगदी गरीब घरात जन्म घेतला असेल तरी त्याने टॉप डिग्री घेतली असेल. नंतर अशा स्थानातला गुरु सप्तमला पाहत असेल तर त्याला उत्तम पत्नी आणि अत्यंत धार्मिक पत्नी. गुरु हा धार्मिक पत्नीचा लाभ देणार आहे. तो भाग्यस्थानाला पाहत असेल, 3री दृष्टी त्याची 9वी जी आहे भाग्यस्थान, तर त्या अशा लोकांना जीवनात संधी खूप मिळतात. अशा त्या लोकांच्या धार्मिक यात्रा खूप होतात, कारण 9वं स्थान जे आहे हे धार्मिक धर्मस्थान पण त्याला म्हणतात, यात्रा, परदेशवारी किंवा ऑपॉर्च्युनिटी. तर असं गुरुला पण शुभ 3 दृष्ट्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा ग्रह जो आहे तुम्हाला असे 2 ग्रहांना विशेष दृष्टी आहे. बाकीच्या ग्रह जे आहेत इतर सगळे त्यांना फक्त एकच दृष्टी असते, 7वे नंबर. जर समोर पाहिल्यामुळे त्या स्थानाला ते शुभ परिणाम देतात आणि ज्या स्थानात असतात त्या संबंधित पण काही शुभ अशुभ परिणाम ग्रहस्थितीच्या असणाऱ्या गोष्टींवरून सांगता येतात. गुरुजी, आता राहू केतू जे आहेत ना,
तर ते एकदम ते अपोजिट साईडला असतात ना, म्हणजे इथे राहू तर तिथे केतू. 180 तर degree. त्यांना म्हणजे त्यांना ती 7वी दृष्टी पण आहे आणि प्लस ते 7व्याच घरात असतात एकमेकांच्या समोर. म्हणजे ते नेहमी एकमेकांच्या 7व्या दृष्टीच असतात. Okay. त्यांना मी म्हणतो तुम्हाला की एक संपाद बिंदू आहेत, त्यामुळे ते एकमेकांना 7व्या दृष्टीनेच पाहतात आणि त्या स्थानात मी तुम्हाला म्हटलं ना, यांना स्वतःच अस्तित्व नाही. ते ज्या ग्रहाबरोबर असतात त्याला ताकद आहे. त्याच्यानुसार ते कळतं. समजा गुरु राहूबरोबर असेल तर त्याला चंडायोग होतो, पण त्यामुळे गुरु बलवान होतो कुंडलीमध्ये. अच्छा, म्हणजे तो जे चांडाल योग वाईटच आहे वगैरे असं तसं नसतं. नाही. तो शुभ संबंधित असेल तर अशी लोक अत्यंत धर्मात्मा झालेली दिसते. आणि बरं. संन्यासांच्या कुंडलीत गुरु राहू येतो, म्हणजे खूपच कडक धार्मिक आहे. अगदी ज्याला आपण कट्टरवाद. उच्च कोटी म्हणतो. उच्च कोटी म्हणा किंवा कट्टरवाद म्हणा, म्हणजे अशा अर्थाने या गोष्टी असतात. त्यामुळे हे ग्रह ज्यांच्याबरोबर 7वी दृष्टी त्यांना असतेच, पण ते ज्या ग्रहाबरोबर ते असतात त्या संबंधितलं फल जास्त प्रमाणात देतं, असं आहे त्याचं म्हणणं. बरं, आता कित्येकदा आपण कुंडली बघतो तर त्याच्यामध्ये आपण हे शब्द आपल्याला वारंवार ऐकायला येतात की योग आहे बाबा, किंवा युती आहे ह्या ग्रहाची आणि ह्या ग्रहाची, किंवा त्रिकोण योग आहे. तर हे म्हणजे योग किंवा हे काय? प्रत्येक ग्रह जे आहेत, कोणत्या 9 ग्रह जे आहेत, बरोबर. हे नेहमी काही 9 असे वेगळ्या ठिकाणी नसतात. प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर असतो असं बघण्यात येतं, त्याला युती म्हणतात. म्हणजे कोणताही ग्रह एका दुसऱ्या ग्रहाबरोबर असणं याला युती म्हणतात. एकाच घरामध्ये? एकाच घरामध्ये. मग इथे लग्न इथे दृष्टीचा विषय नाही. हा. दृष्टी त्यांना प्रत्येक ग्रहाला आहेच. हा, आहेच. जरी त्यांची युती झाली तरी 7वी दृष्टी त्यांना आहेच. हा. पण अनेक वेळा 2 ग्रह एकत्र येणे, 3 ग्रह एकत्र येणे, 4 ग्रह एकत्र येणे, 5 ग्रह एकत्र येणे, 6 ग्रह एकत्र येणे, अशा घटना घडतात. असे पण आहे 6 पर्यंत काही वेळेस जेव्हा जसं आता सिंहस्थ येईल, हा. सिंहस्थमध्ये 5 ग्रह एकत्र असतात तेव्हा सिंहस्थ होतो. म्हणजे जसं हो. कुंभमेळा जो होतो, मग तो उज्जैनला होत असेल, नाशिकला होत असेल, किंवा अजून प्रयागला होत असेल, या 3 ठिकाणी. म्हणजे जेव्हा 5 ते 6 ग्रह एकत्र आलेले असतात त्याला युती म्हणतात. त्याचे परिणाम पण तसे असतात, शुभाशुभ परिणाम पण जीवनावर घटक गोष्टी असतात, त्यांचा विचार आपल्याला घ्यावा लागतो. अशा प्रकारचे त्याला युत्या म्हणतात. नंतर एक ग्रह दुसरीपासून 11वा असणे त्याला त्रिकोण योग म्हणतात. आपल्या घरापासून 11 म्हणजे बरोबर पाठीमागे असेल तर आपण त्रिकोण योग म्हणतो. त्रिकोण योग म्हणजे त्याला लाभयोग असं दुसरं नाव. एकमेकांपासून त्रिकोण योगात असणारे ग्रह 1, 5 किंवा 9 हे त्रिकोण योग म्हणतात. तर ते ग्रह शुभ परिणाम दे असतात, ते एकमेकांना सकारात्मक परिणाम देतात. मग ते 2 ग्रह युतीमध्ये असतील किंवा मग तिथं केंद्र किंवा केंद्राच्या बाहेर कुठे असले तरी ते परिणाम शुभ देणारे असतात. युतींमधले परिणाम पण काही वेळेस अत्यंत चांगले मिळतात. फक्त पापग्रह पीडित असेल, समजा रवी बरोबर राहू आला तर ग्रहण दोष म्हणतो. अशा वेळेस त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस ग्रहण असतं, असं पण बघा. मग ग्रहण म्हणजे कसं, तो सूर्याला ग्रहण लागलं म्हणजे काय, सूर्य काळवंड. म्हणजे जीवनामध्ये सगळं असतं, पण त्याला ते प्रसन्नता म्हणतो किंवा तेजस्विता याच्या कोट्यधीश माणूस आहे, पण काही त्याच्यावर चेहऱ्यावर तेज नसतं, किंवा काय तो निगेटिव्हिटी, आरोग्य पण आरोग्य बरोबर राहत नाही, मानसिक स्थिती बरोबर राहत नाही, कारण काहीच नाही. तिच्यात कोट्यवधी म्हणायला एवढे पैसे आणि असे कित्येक लोक बघतो असं समाजात आपण बघतो. तर त्याला म्हणतात ग्रह दोष. म्हणजे काही वेळेस शुभ ग्रह संबंधित शुभ योग पण होतात, काही वेळेस निगेटिव्हिटीचे असणारे दूषित योग पण होतात. पण प्रत्येक गोष्टींवर उपाय आहे, प्रत्येक गोष्टींवर काही ना काही शास्त्राने तोडगे दिले. हे केले तर आपली निगेटिव्हिटी ग्रहयुत्यांबद्दल असलेली ही आपण कमी करू शकतो, अशुभत्व कमी करू शकतो. हा भाग पण नक्कीच आहे. आता गुरुजी जसं दृष्टी बोललात तुम्ही, तर तसं दशा म्हणजे दशा तुम्हाला मग बोललोच मी का, महादशा, अंतरदशा आणि उपदशा या जीवनावर परिणाम करतात. प्रत्येक ग्रहाच्या असतात. आणि ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस जसं पंचांगात मी तुम्हाला बोललो, रास कोणते आहे, नक्षत्र कोणतं आहे, चरण कोणतं आहे, त्याची रास समजल्यावर कोणता राशी स्वामी आहे, तसं याची दशा कोणती चालू हे पण समजतं, महादशा कोणती चालू आहे तेही समजतं. मग ज्या महादशा जन्म होईल त्याप्रमाणे जीवन प्रवास हा पुढे चालतो. मी तुम्हाला म्हटलं, योग्य वेळेस योग्य महादशा आली तर मनुष्य त्या विशिष्ट काळात एक्सेल होतो, किंवा एक प्रकारे एक्सप्लोर होतो, किंवा एक प्रकारे प्रसिद्धीच येतो. म्हणून आपण बघतो की काही लोक अचानक प्रसिद्धीस येतात, किंवा इतकी वर्षाने कुठे गेले होते अचानक आले. हा ना, बरं, काम तर तेव्हापासून करतात ते. त्याच्यात एक उदाहरण म्हणजे जरांगे पाटील, अचानक उभं झाला माणूस का, हा कुठे इतक्या वर्षात काय कुठे अचानक एवढं आज त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण गोल फिरवत आहे. किंवा असे जगात अनेक लोक असतात किंवा जे अचानकपणे त्यांचा उदय होतो आणि आपल्या लक्षात येतं काय इतके दिवस कुठे होते. तर हे जे प्रकार असतात त्यावेळेस योग्य वेळेस योग्य ग्रहांच्या दशा, योग्य ग्रहांच्या महादशा, योग्य ग्रहांच्या अंतरदशा याचा जर संयोग सगळा बरोबर आला, त्यांचा उदय होतो
आणि असं सुद्धा होतं. असं काही नाही का त्या दशा महादशा परत जर विशिष्ट कहाणी बदलल्या तर ते लोक नंतर ते गायब पण होतात, त्यांचं नाव पण राहतं. हे अशा प्रकारच्या घटना कुंडली आपल्याला दिसतात. आणि जसं- या गमती जमती, ज्योतिषशास्त्र शेवटी एक गमती जमतीचं शास्त्र आहे. म्हणजे जीवनाच्या अनेक प्रकारचे आपल्याला कॉम्बिनेशन सापडतात, अनेक प्रकारच्या गमतीशीर गोष्टी सापडतात, अनेक प्रकारच्या आनंददायी गोष्टी सापडतात, अनेक प्रकारच्या विश्वकल्याणार्थ असणाऱ्या गोष्टी पण सापडतात. तर शेवटी ग्रह हे आपले प्रभाव दाखवत असतात. आणि जगनियंता भगवान ब्रह्मदेव जे आहे, ज्यांनी ही सृष्टी निर्मितीचं कार्य करतात, त्याच्यात ती निर्मिती करत असताना प्रत्येकाला त्यांनी ग्रहयोग, ग्रहदोष, ग्रहयुत्या, दशा, महादशा, राशी, नक्षत्र हे दिलेले. आणि त्यांच्या निर्मितीचं वैशिष्ट्य असं का एक व्यक्तीचा चेहरा दुसऱ्यासारखा नसतो हे आपण जगात बघतो. त्यामुळे हे एक प्रभावी असणारं शास्त्राचा वापर हा जगनियंत्याकडून सुद्धा होतो. त्यामुळे प्रत्येकाचं जीवन सारखं नसतं, जीवनातल्या घटना सारख्या नसतात, आणि जीवनातली असणारी आर्थिक स्थिती सुद्धा सेम नसते. म्हणजे दोन भाऊ एकत्र असतील, दोघांना समान संपत्ती मिळाली तरी दोघांच्या संपत्तीमध्ये कमी जास्त. आपण एवढं मोठं उदाहरण बघतोच आहेत आता, म्हणजे भारतामध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे. अंबानी कुटुंब, दोघं भाऊ एकाच वडिलांचे होते, आणि जेव्हा त्यांचे वाटप झालं संपत्तीचा तेव्हा दोघांकडे समसमान संपत्तीचं वाटप करण्यात आलं. आणि आज आपण पाहतोय का एक भाऊ इतका पुढे का एक भाऊ दुसरीकडे. म्हणजे हे जे आहे हे सगळं आपल्याला त्या विशिष्ट ग्रहस्थिती आणि ग्रहकुंडल्यांमध्ये समजतं आणि अनुभव असतो. त्यामुळे या सगळ्या युत्या, दशा, महादशा, अंतर्दशा या जीवनावर इम्पॅक्ट करतात. ज्या कुंडली शास्त्रानुसार अभ्यासल्या तर आपल्याला त्याचं महत्व आणि जीवनात असणारं आयुष्यातलं अधोरेखित महत्व अधोरेखित होतं, आणि जीवन जगण्यासाठी असणारी परिस्थिती आपल्याला एक जाणीवपूर्वक समजते. आता जसं गुरुजी म्हणाले तर त्याच्यावर ते एक उदाहरण आठवलं मला. ते मध्यंतरी आजकाल ते इंटरनेटवर वगैरे रील्स वगैरे खूप असतात. सो कच्च्या बदामचा तो जो माणूस होता तो एवढा व्हायरल झाला, त्याच्यावर ते गाणं आलं काहीतरी त्यांनी केलं आणि त्याला भरपूर पैसे वगैरे मिळाले. पण काही दिवसानंतर तो परत तेच काम करत होता. असे अनेक लोक आहेत की असा आला आणि असा की मला वाटतं अजून एक नाव ती गायिका होती, रेल्वे स्टेशन वरती ते रील व्हायरल झालं आणि मग ते म्हटले की हिला सिनेमात वगैरे घेऊयात, आणि नंतर काय काही दिवस ते चाललं आणि नंतर परत. सगळ्या क्षेत्रामध्ये असे लोक असतात कधी धूमकेतूसाठी येतात, हा धूमकेतू सारखे एक्झॅक्टली, आणि अचानक त्यांना गायब झालेली दिसतात. ही जी स्थिती आहे ही अशी दशा, महादशा, उपदशा, अंतर्दशा यांचं एक सेटिंग असतं. तशा प्रकारच्या घटना घडल्या का आपण समजतं का भाई असं असं होणार आहे, आणि अशा प्रकारे या गोष्टी निघून जाणार. तर हा प्रकार जीवनामध्ये ग्रहस्थितीतून आपण 100% त्याचं निदान करू शकतो किंवा ते सांगू शकतो आणि त्याचे अनुभव करू शकतो. गुरुजी, शंका होती माझ्या मनामध्ये की आता समजा ही जी मुलं कधी कधी जुळ्या होतात, ट्विन्स होतात, तर त्या दोघांची आता सेमच झाला ना, म्हणजे प्रहर सेम किंवा किती अगदी 5-10 मिनिटाचा जरी फरक म्हटला तर समजा आपण असं समजू की ते सेम प्रहर मध्ये झालेले आहेत आणि सेम आता त्यांची कुंडली दोघांची पण सारखीच असेल, तरी त्या दोघांचं जे नशीब आहे तर ते वेगळं असेल की सेम असेल? वेगळंच असतं. कारण ते जरी एक्झॅक्ट लक्षात घ्या, कोणते बाळ बाहेर आल्यावर आजपर्यंत रेकॉर्ड आहे का ते दुसऱ्या सेकंदाला दुसरं बाळ कधीच येत नाही, त्याला वेळ येतो. म्हणून काही जण 3 मिनिटांनी होता, 5 मिनिटांनी होता, किंवा 10 मिनिटांनी सुद्धा दोघांमध्ये फरक असतात. अगदी त्याच सेकंदाला दोन्ही बाळ कधीच बाहेर येत नाही. जुडवा आहे म्हणजे हे आपल्या डोक्यात एक चुकीची कल्पना आहे का सेम टाइमला बाहेर आहे. नाही, आणि ते 3 मिनिटांनी, 4 मिनिटांनी, 5 मिनिटांनी असं जरी आलं तरी त्याच्या ग्रहस्थितीमध्ये माइंडून बदल होतात. कारण प्रत्येक 9 सेकंदाला ही ग्रहस्थिती बदलली असते. एव्हरी 9 सेकंड. म्हणजे आपण मायक्रॉन सेकंडचा विचार जेव्हा करतो त्याच्यात 9 सेकंदांचा विचार याच्यात आहे का 9 सेकंदाला कुंडलीतल्या असणाऱ्या ग्रहांची रचना ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड जसं म्हणतो आपण, फ्रॅक्शन ऑफ 9 सेकंड ही बदलती असते. त्यामुळे दोघांचं जीवन वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांचं भाग्य वेगळं असतं. त्याच्यामुळे ते बऱ्याचदा आपण बघतो 9 सेकंदात गणचे 2 बाळ बाहेर येत नाही. बरोबर. ऍटलीस्ट मिनिटांमध्ये ते येतात. एखादा बाळ या मिनिटाला येईल तर 2-3 मिनिटांनी दुसरं येईल किंवा 5 मिनिटांनी येईल. डॉक्टर ते सांगतील का बाबा हे यांच्यात 2-4 मिनिटाचा फरक सांगतात, ते सांगतात सेकंदांचा फरक आहे असं कधीच सांगत नाही, तो मिनिटांचाच असतो. कारण 5 मिनिटाचा 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. त्यामुळे 60 सेकंद म्हणजे फार मोठा कालखंड मानण्यात येतो. 9 मिनिटांनी सेकंद बदलत असतात, जीवन बदलत असतं. त्यामुळे त्याच्या 100% जुडवांच्या बाबतीतलं भाग्य. खूप शंका होती. मी खूप दिवसांपासून मला वाटायचं की अरे दोघांचं सेम असेल का, पण तसं होत नाही. आणि आता एवढं सगळं चाललेलं आहे. आता जन्मपत्रिकेमधले हे जर पैलू समजून घेतले आपण तर व्यक्तिमधलं सामर्थ्य आणि आव्हानं ओळखायलाही मदत करू शकतात. बरोबर आहे. तर आव्हानं कोणती असू शकतात यांच्यामध्ये?
की समजा एखादी पत्रिका बघितली आपण, तर याच्या समोर तेच कुठलं ना, आव्हान आहे? या व्यक्तीमध्ये प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये याच्या जीवनात कौटुंबिक प्रश्न असतील, का आरोग्याचे प्रश्न असतील, का शारीरिक प्रश्न असतील, का मानसिक प्रश्न असतील, हे समजू जीवनातले एक प्रकारचे प्रश्नांची मालिका कशात वर्गीकरण करतो आपण? शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि कौटुंबिक हे 5 विषय नॉर्मली आहेत. मग कौटुंबिक स्तरावर आनंद आणि त्रास आहे, की आर्थिक स्थितीवर आनंद आणि त्रास आहे, की शारीरिक स्थितीवर आनंद आणि त्रास आहे, याचं वर्गीकरण आपल्याला कुंडली शास्त्रावरून समजतं आणि सांगतात की तुम्हाला या बाबतीत त्रस आहे. त्या कुंडलीतल्या ग्रहांच्या दशा, महादशा, युत्या, आंतरयोग, अंतर्गत ग्रहयोग हे सगळ्यांचा विचार त्याच्यात असतो. त्यामुळे त्याचं आपल्याला एक्झॅक्टली एक नियोजन पद्धतीने ते सगळं कुंडली तो मॅप करता येऊ शकतो की ह्या पद्धतीने समजते. आता त्याचा आधार घेतला तर आयुष्यात आपल्याला कशा बद्दलचा त्रास आहे याचं आपल्याला एक माहिती मिळते आणि त्याप्रमाणे आपण अटेंटिव्ह राहू शकतो. भाग्य बदलता येत नाही, पण भाग्यामध्ये त्याची इंटेन्सिटी, दूषित इंटेन्सिटी, तीव्रता कमी करता येते. शास्त्राचं वैशिष्ट्य मी तेच म्हटलं, ऍस्ट्रोलॉजी सकारात्मकता देणारं शास्त्र का आहे? आपण आपलं भाग्य बदलू शकत नाही, पण त्या असणाऱ्या भाग्याची अशुभ स्थिती असेल तर त्याची तीव्रता, इंटेन्सिटी मात्र 100% आपण कमी करू शकतो. आता या शास्त्राला विरोध करणारे लोक खूपदा ते त्या गोष्टीचं हे करतात की ते म्हणतात की मग जर दैव वर्णच बनवून आणलेलं आहे तर मग तुम्ही हे कुंडली वगैरे बनवून त्याच्यामध्ये दैव बनवून आलेलं आहे, परंतु ते शुभ संबंध असेल तर आनंदच आहे, मग काही बघण्याची गरज नाही. पण ते अशुभ संबंधित असेल तर त्याची तीव्रता याचा आधार घेऊन आपण कमी करू शकतो. म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड आहेत, धार्मिक आध्यात्मिक उपासना आहेत, आध्यात्मिक साधना आहेत, ग्रंथ वाचन आहे, काही ग्रंथ वाचन सुद्धा जसं गुरुचरित्र वाचन आहे, शिवलीलामृत वाचन आहे, व्रत वैकल्य आहेत, 16 सोमवार व्रत किंवा ऋषी पंचमी व्रत किंवा आपल्या शास्त्रात व्रतांचे मोठे मालिका आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत, उपास, तापास हे कशासाठी आहे? तर ती तीव्रता अशुभत्वाची कमी व्हावी म्हणून शास्त्रकारांनी तिची निर्मिती केली. म्हणजे हा विषय असा आहे की एकदा सुरू झाला की तो संपवावाच वाटत नाही, पण आपल्याकडे वेळेचं गणित आहे आणि त्याच्यामुळे आता जो पुढचा विषय असणार आहे तो पुढच्या एपिसोड मध्ये आपण बोलणार आहोत. आणि खूप छान संवाद चालू आहे की म्हणजे गुरुजींना जे जे मनापासून वाटतंय ते गुरुजी अगदी मोकळ्या मनाने सांगतायत, कुठलंही हातचं राखून सांगत नाहीयेत आणि त्यांची मतं जी आहेत ते अतिशय स्पष्टपणे मांडतात. म्हणजे ते डिप्लोमॅटिक टाइप मध्ये उत्तरं देत नाहीयेत, अतिशय क्लिअर आहे की जर समजा तुम्हाला तुमचं आयुष्य समजून घ्यायचं असेल, ऍटलिस्ट तुम्हाला पुढच्या घटनांचा एक चांगल्या पद्धतीने जर विचार करून तिकडे जायचं असेल, ऑब्व्हियसली प्रत्येक माणसाला कुणी किती वाईट असो त्याला वाटत असतं की आपलं चांगलं व्हावं. सो त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्र हा एक आपण आशेचा किरण म्हणू शकतो किंवा आणि का नसावा तो, की जर बऱ्याचदा घरात सुद्धा वाद होतात की आईचं म्हणणं असतं की मुलांनी हे फील्ड निवडावं, वडिलांचं म्हणणं असतं नाही मुलांनी ते फील्ड निवडावं, मुलाचं वेगळंच काहीतरी म्हणणं असतं. सो अशा वेळेस जर आपल्याला हे कळलं की त्यांनी कुठलं फील्ड निवडलं तर तो कुठे यश मिळवू शकेल तर ते जास्त चांगलं आहे ना सगळ्या घरासाठीच. आणि अशा वेळेस तसं घरचे मान्यता देतील त्या गोष्टीला की नाही चांगलंच होत आहे. सो ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा प्रवास इथे थांबूयात. लवकरच भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. आणि तुम्ही म्हणजे ज्यांना ऐकत आहात, म्हणजे मी राहुल ढोले आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन आपण घेत आहोत ज्योतिषशास्त्राच्या या प्रवासामध्ये ते आहेत ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे, जे पुढच्या एपिसोड मध्ये डेफिनेटली आपल्या सोबत असतील. आपल्या शोचं नाव आहे ऍस्ट्रो डिकोडेड आणि जो तुम्ही पाहिलात व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये. तुम्ही आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात, तुमचे मेसेजेस वगैरे आमच्यापर्यंत पोहोचतायत, तुमचे प्रश्न सुद्धा येत आहेत आणि जितके शक्य होईल तितके प्रश्न सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू भविष्यामध्ये. पण तोपर्यंत आता आम्हाला आज्ञा द्या आणि लवकरच भेटूया. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.